नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या कथांतील वेचलेल्या कथानयिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 4था भाग वाचतो. यामध्ये मी जैतुनबी या कथानायिकेबद्दल वाचत आहे. जमानामधील जैतुनबी. जमाना कथेतील जैतुनबी म्हणजे एका रोमॅन्टिक कविता कथेतील रोमॅन्टिक नायिका. पिंपळपानी उभा चेहरा, विशाल काळेभोर डोळे, तरतरीत सरळ नासिका, पातळ ओठ, यवनी सौंदर्याचा मूर्तिमंत नमुना. कराचीकडल्या श्रीमंत घराण्यातील जैतुनबी. तिचे बालपण बसरा मस्कतकडे गेलेले. घरच्यांबरोबर मुंबईत येऊन जैतापूरच्या मुसाशी निकाह लागलेला. हा मुसा सफारी, मोठाली गलपते घेऊन पूर्व आफ्रिकेच्या इराकच्या सफारी करणारा. एकदा गेला की 6-6 महिने वर्षभर परत न फिरणारा. एकाकी जैतुनबी तळमळत राहिली आणि तशा मनोवस्थेत तिच्या जीवनात आलेला तो भरदार देहाचा, रुबाबदार चालीचा, राजबिंडा मर्दानी पुरुष, त्याची पिवळ्या डोळ्यांची शिकारी नजर. त्याच्या नजरेत जैतुनबी सापडली आणि जैतुनबीच्या नजरेतही त्याचा छबिना भरला. ज्यात दिलाचा दिलवर असावा असा तो राजबिंडा साहेब. त्यानं वर पाहिलं. जैतुनबीच्या नजरेनं पाखरू भिरभिरत होतं आणि मग वाघीण वाघाच्या मागून बिनभोबाट चालावी तशी ती मुसाकाजी बंदरातल्या मुसलमानाची लग्नाची बीबी, एका बंदराचे सर्वस्व असलेल्या त्या चित्पावन्न ब्राह्मण कुलकर्णी नामक बंदर नायक मर्दाच्या घरी आली. या कुलकर्णी बंदर कारकून साहेबाची 15 वर्षे संसार केलेली बायको, अस्सल राजापुरी चित्पावनाची मुलगी. तिनं मनाला बाण घातला. जैतुनबीला एक वार आरपार निरखलं. धिप्पाड नवऱ्याची जबरदस्त भूक. लग्नानंतरची 15 वर्षे ओळखीची असलेली बाई नवऱ्याला एवढंच म्हणाली. कस्टमची ड्युटी चुकवून एका शिवराईचा माल या घरात आजवर आलेला नव्हता. तो आज आणला तर त्याच्यासाठी वेगळी जागा करा. इथं तो नको. वर्ष 6 महिने जैतुनबी किल्ल्याच्या धर्मशाळेत राहिली आणि मग खाडीकाठी तिच्यासाठी बंगली उभी राहिली. जी श्रीमंती तिने कराचीला भोगली होती तीच या नव्या बंगलीत तिला कुलकर्णी साहेबांनी बहाल केली. नुसत्या न्हाण्यासाठी प्रशस्त हमामखाना, त्याला चहूबाजूनी आयने, शय्यागृहात झुंबरे, तजविरी, निळे भिंगे, मुंबईहून खास आणलेली चिनी मातीची आणि जपानी काचेची भांडी, उत्तमोत्तम अत्तरे, गुलाब पाण्याच्या सुरया, खाडी काठीवरील माड पोफळीचे शेंडे या बंगलीच्या माडेशी स्पर्धा करत असलेले. अरबी समुद्रावरून खाडी पार करीत येणारा मतलई वारा, त्या वाऱ्याला बंगलीत ये ये म्हणणारी निळ्या माडीवरील पश्चिमेची एक खिडकी आणि त्या खिडकीत बंदराकडून कुलकर्णी साहेब कस्टमची ड्युटी संपवून कधी परततात त्याकडे तासनतास डोळे लावून बसलेली जैतुनबी आपल्या उमरावाची वाट पाहत असलेली. निळी ओढणी घेऊन शुक्राच्या चांदणीसारखी गौगौरीपान जैतुनबी त्याचा छबिना डोळे भरवून पाहणारी. तो बंगलीत शिरताच दारात उभी राहून त्याचे आतुरतेने स्वागत करणारी. तिला त्याने एकदम कवेत घेताच ये क्या पागलपण है असे चित्कारत म्हणणारी. त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करीत पुन्हा त्याच विळख्यात बंदिस्त होणारी. मेरी प्यारी मस्तानी असे म्हणत तिची गारफी आंब्याच्या कोळीसारखी हनवटी त्यानं हातात धरताच त्याच्या विळख्यात गुडूप होणारी. हे पुढे नेहमीचंच. या बंगलीत प्रारंभीच्या दिवसात येता येता पहिल्यांदाच जैतुनबीनं मुर्गी पकवली आणि स्वतःच्या हातानं साहेबांच्या पुढे ठेवली.
जैतूनबी, मला पाठवतेस? मी ब्राह्मण, असे त्याने म्हणताच माझा हात धरला. तेव्हाच तुम्ही बाटला नि माझा गोशा बाजूला करून मी तुमच्याकडे पाहिलं तेव्हा मीही बाटले, असं तिचं मिश्किल उत्तर. समोरच्या गावातील 500 कलमांची बाग मागे असलेल्या या तिच्यासाठी बांधलेल्या बंगलीत त्या अत्यंत सुंदर जैतूनबीला त्याने अगदी बायकोसारखीच ठेवली. ब्राह्मणांना मुसलमान बाई ठेवली म्हणून राजापूर पट्ट्याला खळबळ माजली. अवघा ब्रह्मवृद्ध प्रक्षुब्ध झाला आणि एका यवन विवाहितेला एका काफिरानं बळजोरीनं पळवलं. त्याचेही वाळी पडसाद मुंबईच्या भेंडी बाजारापासून ते कराचीपर्यंत मुसलमानी मुलखात उमटले. पण कस्टममधल्या या कुलकर्णी बंदर साहेबाशी मुकाबला करण्याची हिंमत जशी ब्राह्मणांची झाली नाही तशी मुसलमानांची. बाजीराव मस्तानीच्या तोऱ्यात ती दोघं त्या बंगलीत राहिली. तो लोकांना सांगे, मी बाजीरावाच्या वंशातला ब्राह्मण. बाजीराव पेशवे पुण्याचे तर आम्ही पेशवे समुद्रावरचे. त्याची मस्तानी तर आमची जैतून. ते मस्तानीच्या हातची कोंबडी खातात की नाही ठाऊक नाही, पण आम्ही खातो. छबिन्यातून घरून आणलेले जेवण न करता त्याच्या या मस्तानीसाठी खास बांधलेल्या बंगलीत हा बाजीराव या त्याच्या मस्तानीच्या हातची मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी व कोंबडीची सागुती पोटभर खाई. नाहीतर मलमली शेवय आणि दूध असं मसालेदार सुरेख जेवण तिच्या या दिलदार प्रियकराला देऊन बंगलीच्या बाहेरच्या गच्चीत येऊन चांदण्यात बसून त्याचे वाघासारखे भव्य मस्तक आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या केसातून रेशमी हात फिरवीत गालिबची गझल सुरेख गळ्यातून गुणगुणणारी ही जैतूनबी. त्याला अर्थ कळला नाही तरी त्याला मुग्ध करणारी ही नायिका. निळ्या माडीची ही पांढरी बंगली, ब्राह्मण मुसलमानांच्या मिश्र वंशाने गजबजत ठेवणारी नायिका. मुसलमानी बेडरपणा आणि ब्राह्मणी बुद्धिमत्ता यांच्या मेळाव्यातून या दर्यावरच्या भन्नाट वाऱ्याबरोबर कुलाब्यापासून गोव्यापर्यंतचा समुद्र गरजत ठेवणारी, दर्यावरती 3-4 पोरे जन्माला घालणारी रोमॅन्टिक नायिका. असा रोमॅन्टिक काळ भरभरून जगून अखेरचे आजारपण घेऊन आपल्या त्या प्रेमासक्त प्रियकराला बरोबर घेऊन त्याला मुग्ध करणाऱ्या गझलसह मुंबईला गेलेली, येथे परत न आलेली नायिका. पण 75-80 वर्षानंतर येथे ऑफिसर म्हणून येऊन याच बंगलीत राहणाऱ्या त्याच भास्कर कुलकर्णी या कथानायिकाच्या नातवाला त्याच बंगलीच्या सभोवतालच्या वातावरणातून दर्दभरी गझल ऐकवणारी अशी लेखकाच्या प्रतिभेला फॅन्टसीचा निर्भरशील विश्वात घेऊन जाणारी नायिका जैतूनबी. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.